नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. गाळीव इतिहासमध्ये आपले स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे 96 कुळी म्हणजेच पूर्णतः कुलीन असा होत नाहीये. सहज आपण ज्यावेळेस मराठ्यामध्ये चर्चा करत असताना मी 96 कुळी, मी 92 कुळी, वास्तविक 92 ही कुठली कुळच नाहीये. कारण ज्यावेळेस आपण मराठा स्वतःला सूर्यवंशी आणि चंद्रवंशी समजतो, याचा अर्थ असा होतो की त्याची जी उत्पत्ती आहे तर ती चंद्रापासून झाली आहे, दुसऱ्या बाजूला सूर्यापासून झाली असं ज्यावेळेस मानतो, याचा अर्थ असा होतो की जेव्हापासून सूर्य आणि चंद्र आहेत तेव्हापासून आपण या ठिकाणी आहोत, तेव्हापासून आम्ही क्षत्रिय म्हणून या ठिकाणी आमची उत्पत्ती अस्तित्व आहे असं त्या ठिकाणी ज्यावेळेस मानतो, तर त्यावेळेला याच्या 96 ज्या कुळी तयार झाल्या तर त्या 96 कुळीमध्ये आपण आहेरराव पासून ते शेवटपर्यंतचा ज्यावेळेस आपण घटक घेतो तर त्याच्यामध्ये ती 96 नावं मोडतात. मग त्याच्यामध्ये कदम असतील, जाधव असतील, भोसले असतील, पवार असतील, आहेरराव असतील, कितीतरी नावं आपण या ठिकाणी सांगू शकतो जी मराठीमध्ये असल म्हटली जातात किंवा मूळ अशा प्रकारची नावं आहेत. मग या आडनावामध्ये पुन्हा त्यानंतर प्रत्येक आडनावामध्ये पुन्हा प्रसंगानुसार, व्यक्तीनुसार, त्या गावानुसार जी काही त्याच्यामध्ये नावामध्ये बदल झाले तर ती सुद्धा आडनावं त्या असणाऱ्या याच्यामध्ये मोडतात. त्यामुळं एकंदर 96 आडनावं ही मूळ आहेत, त्याला आपण 96 कुळ म्हणतो. आणि त्याच्यानंतर त्याची उपकुळ आहेत. याचा अर्थ ती लोक किंवा ते जी इतर आडनावाची जो काही समाज असेल तर तो कमी लेखला जाऊ नये किंवा जात नव्हता. मग असं आपण म्हणू शकतो का की जशी अशी आता जर आपण पाहिलं तर 96 आडनावाची उप आडनावं जर सर्व घेतली आपण तर ती जवळपास 4000 वर जात आहेत. मग असं आपण या ठिकाणी ज्यावेळेस विचार करतो की मग प्रत्येकच कदम हा कुलीन होईल का किंवा प्रत्येकच कदम जे असेल हा कमी दर्जाचा होईल का, असं नाहीये. राणे असेल, आहेरराव असतील किंवा पवार असतील, सर्वच जी काय असतील ते सर्वच माणसं आडनाव जर त्याचं एक असेल तर तो कुलीन किंवा इतर दर्जाचा किंवा कमी प्रतीचा होतो असं अजिबात नाही. त्यामुळे कुणी 96 कुळी, मी 96 कुळी याचा अर्थ असा अजिबात होत नाही की तो कुलीन आहे. त्याच्याकरता मध्ययुगीन कालखंडामध्ये जे शब्द वापरले जात होते तर ते शब्द या ठिकाणी महत्वाचे आहेत. आज आपण अकरमाशी, बारामाशी अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी वापरतो, तर आपल्याला इतिहासामध्ये तशा प्रकारचे शब्द सापडत नाहीयेत. हे अलीकडे आलेला प्रकार आहे. सुरुवातीच्या कालखंडाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर मराठ्यामध्ये 3 भेद सांगितलेले आहेत इतिहासात. तर तो पहिला आहे कुलीन. कुलीन म्हणजे आपण खानदानी म्हणतो, म्हणजे थोर जे काही घराणे असतील जे स्वतःच त्या ठिकाणी असणारं सोयीरपण, संबंध, वैवाहिक संबंध व्यवस्थितपणे टिकून ठेवतोय, आपल्याच असणाऱ्या जातीमध्ये, आपल्याच असणाऱ्या याच्यामध्ये तो सोयरीक करतोय, बरोबरच्या घराण्याशी तो आपला वैवाहिक संबंध ठेवतोय आणि त्याच्यापासून जी काही संतान उत्पत्ती झाली तर त्याला आपण कुलीन मराठा अशा प्रकारचा शब्द आहे. हा इतिहासातली नोंद आहे. तर त्या कुलीन मराठ्यामध्ये महत्वाचं त्या कालखंडामध्ये 2 जे पाळले जाणारी बंधनं होती तर त्याच्यामध्ये आहे, एक तर पडदा पद्धत होती आणि दुसरा आहे विधवा विवाहाला त्या कालखंडामध्ये मान्यता नव्हती. हे 2 कुलींमध्ये महत्वाचे घटक आहेत. त्यानंतर दुसरा घटक होता लेकावळे. लेकावळे म्हणजेच मराठा स्त्री पुरुषांना विवाहबाह्य संबंधातून झालेली संतती, याला आपण लेकावळे म्हणतो. आणि जर त्याच्यातून मुलगी जन्माला आली तर लेकावल्या असा त्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे. मग पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आपण बालविवाहाची पद्धत होती, बालविवाहाची पद्धत असताना ज्यावेळेस एखादं लग्न झालं असेल किंवा ती मुलगी वयात येईपर्यंत, त्याचबरोबर जर समजा एखादा सरदार, एखादी जे काही सरदार मंडळी असेल किंवा जागीरदार असतील जे मोहिमेवर जात आहेत तर तशा वेळेला पत्नी सोबत न्यायची पद्धत नव्हती. मग ज्या ज्या ठिकाणी ते गेले तर त्याच्यासोबत ते मोहिमेवर जात असताना तिथं असणारी आपली रक्षा, त्या भागातली रक्षा असेल, उपपत्नी असेल, नाटकशाळा असेल, दासी सोबत ठेवायची आणि यांच्यापासून जी काही निर्माण झालेली उत्पत्ती असेल किंवा यांच्यापासून निर्माण झालेली जी संतती असेल जी व्यवस्थितपणे किंवा समाज मान्यता रूपाने ज्यांचा विवाह झाले नाही त्याच्यापासून झालेली जी संतती असेल तर त्याला लेकावळे अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी वापरला जात होता. खास करून आपण हे छत्रपती घराण्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय. छत्रपती शाहू महाराजांचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर कुसाजी भोसले ज्यांना शिरोळची जहागीर दिली गेली, लक्ष्मीबाईपासून त्यांचा जन्म झाला, मात्र तरी सुद्धा त्यांना लेकावळे अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी वापरलाय. असा प्रत्येक सरदार असतील, नाना फडणवीस असू देत किंवा पेशव्या असू देत,
मोठे मोठे जहागीरदार असू देत, असे त्यांना त्या कालखंडामध्ये अनेक अशा प्रकारचे विवाह, अनेक अशा प्रकारचे दाशा, नाटकशाळा किंवा उपपत्नी ठेवायची पद्धत होती आणि त्यामुळं त्यांना समाजामध्ये मान्यता नव्हती त्या संततीला. तर त्याच्याकरता सुद्धा या मंडळींनी व्यवस्था लावून दिलेली असायची. फक्त वैवाहिक संबंध त्यांची व्यवस्थित होणार नाहीत, मात्र याच्याकरता आपण जर पाहिलं तर त्याच्याकरता शिलेदारी दिली जायची. त्याला एकांड शिलेदार म्हटलायचं. एखादा पागेचा प्रमुख म्हणजे घोडदळाचा प्रमुख किंवा छोटी मोठी जहागीर त्या ठिकाणी त्याला दिली जायची. मात्र जो मान सन्मान असेल तर तो मान सन्मान त्या ठिकाणी तेवढा मोठ्या प्रमाणात मिळताना दिसून येत नाहीये. मग याच्याकरता आताच जे काही वर वर्णन आपण केलं होतं कुलींमध्ये विधवा विवाह, तर या लेखावळीमध्ये विधवा विवाहाला त्या ठिकाणी मान्यता होती, हेही आपल्याला दिसतंय. मात्र ज्यावेळेस स्वैरसंबंधाचा वेळ किंवा वैवाहिक संबंधाचा त्या ठिकाणी प्रसंग येईल तर त्यावेळेला मात्र ही जी लेखावळ्याची जी काही स्वैरसंबंध असतील किंवा वैवाहिक संबंध जी कुलीन लोक होती ती अजिबात करत नव्हती, हे महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये कुलीन ते कुलीन किंवा लेखावळे ते लेखावळे अशा प्रकारची विवाह त्या ठिकाणी केले जायचे. अशा अनेक विवाह आपल्याला इतिहासामध्ये दिसत आहेत. यांचे पराक्रम यांनी पाहिलं सर्व काही. शमशेर, आता जसं आपण पाहिलं की बाजीराव मस्तानीपासून झालेला शमशेर बहादूर ज्यांनी महत्वपूर्ण अशा प्रकारची कामगिरी पानिपत युद्धामध्ये त्या ठिकाणी पार पाडली, म्हणजे याचा अर्थ त्याला त्या समाजानं स्वीकारलं असं अजिबात होत नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये संततीचा दोष वगैरे आता त्याच्याकडे आपल्याला जायचं नाही. फक्त या संकल्पना काय आहेत याच गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्यानुसार पहिला आपण कुलीन पाहिलं आणि दुसरा आहे लेखावळे. आता याच्यामध्ये लेखावळेमधला आणि कुलीनमधला एक महत्वाचा घटक त्या कालखंडामध्ये होता. सहज जर आपण 50-60 वर्षापूर्वीपर्यंतचा इतिहास जर पाहिला की ज्याच्याकडं रेड चादर म्हणजेच एकंदर ज्याला आपण वाकळ अशा प्रकारचा शब्द वापरतो, तर ते कुलीनमध्ये वापरलं जात नव्हतं आणि ते लेखावळीमध्ये वापरलं जात होतं. हा त्यातला एक एकंदर फरक. आणि म्हणून ज्यावेळेस सोयीर संबंधाला त्या ठिकाणी गेलं की त्याच्यामध्ये अंतरण्याकरता ही जी काय असेल तशा प्रकारची गोधडी ज्याला आपण शब्द वापरतो, वाकळ म्हणजेच गोधडी दिसली तर कुलीन मराठा त्याच्याशी संबंध जोडत नव्हता. मी प्रॅक्टिकल मधलं या ठिकाणी आपल्याला बोलतोय. मग हे सुरुवातीच्या कालखंडामध्ये हे जे घटक आपण पाहिले की कुलीन आले, लेखावळा असेल आणि मग त्यानंतर जो शब्द या ठिकाणी आला त्याला आपण अक्करमाशी अशा प्रकारचा शब्द तिथं वापरतो. मग अक्करमाशी शब्द नेमका काय आहे? अक्करमाशी आणि बारामाशी. आपल्याला सोन्याचं परिमाण म्हणजे ज्यावेळेस आपण सोनं असेल, हिरे, माणिक, मोती अशा प्रकारचं ज्याचा दर्जा उच्च असतो किंवा त्याला किमती वस्तू असतात, तर ती किमती वस्तूची किंमत सुद्धा जास्त असते आणि म्हणून ते आपल्याला छोट्या छोट्या ह्याच्यावर परिमाणावर एककांमध्ये मोजावं त्या ठिकाणी लागते. आणि म्हणून त्याचं जर एकक आपण पाहिलं तर ते आहे गुंज असेल, मासा आणि तोळा. 12 माशाचा 1 तोळा. तर त्या 12 माशाचा 1 तोळा, 1 तोळ्याचा अर्थ काय होतो की पूर्णपणे अखंड परिपूर्ण असा शब्द होतो आणि म्हणून त्याला 12 माशी म्हटलेला आहे. याचा अर्थ 12 माशीचा काय अर्थ घेतला की जो कुलीन आहे, मराठा स्त्री आणि मराठाच पुरुष आहे, जे दोन्ही चांगल्या खानदानातून त्या ठिकाणी येतात, त्याला 12 माशी अशा प्रकारचा शब्द वापरला. आणि ज्याचा 1 मासा कमी आहे याचा अर्थ होतो की एखादा मराठा स्त्री किंवा मराठा पुरुष आणि याच्या व्यतिरिक्त त्यांनी बाहेरच्या जी काही इतर जातीशी केलेलं लग्न आणि त्यांच्यापासून झालेली संतती याला अक्करमाशी म्हणजे 1 मासा कमी, म्हणून त्याला अक्करमाशी अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी आपल्याला वापरलेला दिसतोय. त्यामुळं ही जी काही शब्द असतील हे शब्द अलीकडे आले. अक्करमाशी आणि 12 माशी. म्हणजे 12 माशी म्हणजे उच्च, खरं तर 12 माशी म्हणायची गरजच नाही, ते कुलीन आहे. अक्करमाशी म्हणजे थोडासा कमी, त्याला म्हणजे त्याला शब्द तशा प्रकारचा वापरलेला आहे. याच्याशिवाय आपण ज्यावेळेस पाहिलं तर समाजामध्ये कडू नावाचा सुद्धा शब्द त्या कालखंडामध्ये वापरला जात होता. आपण एखाद्याला सहज म्हणतो काय कडू आहे तू, कडू म्हणजे सुद्धा लेखावळा असा शब्द आहे तो. मग हा लेखावळा म्हणजेच काय, मराठाला जी काही पुरुष असेल त्याला इतर जातीतल्या स्त्रीपासून झालेला मुलगा, त्याला आपण लेखावळा कडू अशा प्रकारचा शब्द वापरतो. मग तो अन्य ठिकाणी सुद्धा आहे. एवढंच नाही तर संगमनेर तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यातल्या कोष्ठ्याचं एक कडूचं जे प्रकरण होतं तर ते पेशव्यापर्यंत त्या ठिकाणी गेलेलं आहे. त्याचा पत्रव्यवहार सुद्धा आहे. याचा अर्थ असा होतो की प्रत्येक जो समाज असेल, प्रत्येक जात असेल, ही स्वतःला कुलीन समजायचा प्रयत्न करते. अजून सुद्धा आपण बघतो फक्त मराठ्याच्या आंतरजातीय विवाहाला मान्यता आहे अशातला भाग नाही. प्रत्येक जातीमध्ये इतर जातीला त्या ठिकाणी समाविष्ट करून घेण्यात येत नाही. फक्त आपण एकमेकाकडे बोट करतो. मात्र प्रत्येक जात स्वतःला त्या ठिकाणी कुलीन समजत असते. तर अशा जातीमध्ये ज्यावेळेला आपल्या जातीबाहेर कुणी विवाह केला असेल तर त्याला तिथं शब्द वापरला तो त्या संततीला शब्द आहे कडू.
आणि तशाच प्रकारचा शब्द आहे दुसरा गोळक सुद्धा शब्द तसाच आहे. हलक्या जातीमध्ये गोवर्धन जे काही ब्राह्मण असतील तर त्या ब्राह्मणामध्ये सुद्धा तशाच जर प्रकारचा संकर झाला असेल, इतर जातीतून आला असेल तर त्याला गोळक शब्द आहे. आणि तशाच रीतीनं कृष्ण पक्षी सुद्धा तो शब्द आहे, म्हणजे हलक्या जातीत जन्माला आलेला. तर अशा रीतीनं 96 कुळी म्हणजेच अजिबात तशा प्रकारचा तो कुलीन होत नाहीये. 96 कुळीचा अर्थ होतो की मराठा आहे, तो मराठ्यामध्येच आडनाव आहे 96, त्यामुळे 96 कुळी म्हणजे सर्वच मराठे त्या ठिकाणी आले. मात्र त्याच्याकरता जर ज्याला कुळ हलकं जर म्हणायचं असेल किंवा कुळ आपलं स्वतःला उच्च समजायचं असेल तर त्याच्याकरता नावं वेगळी आहेत. तर ती नावं आहेत कुलीन, लेकावळा आणि अलीकडल्या कालखंडामध्ये अक्करमाशी आणि बारामासी. तर तशा रीतीनं हे दोन शब्द या ठिकाणी महत्वाचे आहेत. बारामासी म्हणजे चोख मराठा, कुलीन मराठा आणि थोडासा हलका एक मासा कमी म्हणजे ज्याची आई किंवा वडील हे मराठा नाहीयेत, इतर जातीचे आहेत किंवा विधवा विवाहापासून निर्माण झालेले असतील तर त्याला अक्करमाशी अशा प्रकारचा शब्द आहे. तर मासा हा शब्द कुठून आला हे पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. गुंज काय प्रकार, मासा काय, मासा म्हणजेच खायचा मासा किंवा पाण्यातला मासा नाहीये, हा शब्द वेगळा आहे. तर ते मासा म्हणजेच काय, गुंज म्हणजेच काय, तोळा शब्दच का वापरला गेला याचा आपण पुढील भागात पाहणार आहोत. मात्र तूर्त या ठिकाणी मराठ्यांची कुलीन, लेकावळा किंवा अक्करमाशी, बारामाशी, कडू अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी वापरलेत. हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. पुन्हा जाता जाता या ठिकाणी शब्द आणखी एकदा रिपीट करतोय की 96 कुळी म्हणजेच अजिबात तो त्या ठिकाणी कुलीन आणि हीन दर्जाचा अजिबात होत नाही. सर्व 96 कुळे असतात, कारण का त्याचं आडनाव 96 कुळामध्ये मोडते म्हणून त्याला 96 कुळी म्हणायचं. आणि जर त्याला हलक्या दर्जाचं म्हणायचं असेल तर त्याच्याकरता आता सांगितल्यासारखं की ते शब्द आहेत लेकावळा किंवा अक्करमाशी. त्यामुळे हा विषय महत्वाचा या ठिकाणी होता. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे निश्चित त्या ठिकाणी सांगा, आपल्या कमेंट ही कळवा. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण जे सांगणार आहोत की गुंज कुठून आला शब्द, मासा कुठून शब्द आला आणि तोळा कुठून शब्द आला, मग बारामासी कुठून म्हटलेला आहे, हा भाग त्या ठिकाणी पुढे पाहणार आहोत. तूर्त आपल्याला या ठिकाणी